जुलेवाडी या दोन संघांमध्ये दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. गेम ऑन, लेट्स प्ले. फुल टॉस, त्याला पाठवलंय स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. डी मेंबर्स या टीमचा 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचा आहे. डी मेंबर्स या टीमचा 12th मॅन विनंती असेल कॉम्बॉक्स मध्ये या. धावसंख्या 6. ड्राइव्ह केलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू जाईल मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 10. सुहास गोलंदाजी मार्क वरती आहे. विनंती असेल प्रत्येक टीम मध्ये 15 खेळाडू आहेत. एक अतिरिक्त खेळाडू आपण या आमच्या कॉम्बॉक्स मध्ये 12th मॅन म्हणून. बघा समोर सचिन तेंडुलकर स्टँड मध्ये अनेक खेळाडू आहेत आणि ऑन साइडला मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय, हा दुसरा चौकार. थँक्यू सो मच. बघा ज्या संघाचा 12वा खेळाडू नसेल त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. डी मेंबर संघ शेवटची ऑफिशियल वॉर्निंग आहे. धावसंख्या 14. विश्वासने चांगली सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि लॉंग स्टॉप, सीमारेषेच्या बाहेर. वाईट +4. पंजा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या तुकाई देवी स्पोर्ट्स जुलेवाडी या संघाला. बघा 12th मॅन देखील ड्रेस कोड मध्ये असणं बंधनकारक असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. प्रत्येक टीम मध्ये 15 खेळाडू आहेत आणि 12वा खेळाडू आमच्या व्यासपीठावरती या आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. धावसंख्या 19. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे आणि विश्वासने चांगली सुरुवात करून दिली आहे. ऑन साइडला लॉफ केलाय, मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे, माइटी टू ह्यूज, मॅक्सिमम षटकार. मॅच धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 25 फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. विश्वासने दोन्ही संघांनी पहिला सामना गमावलाय, त्यामुळे हा सामना जिंकणं फार महत्वाचं असेल. फुल टॉस चेंडू, चुकीला माफी नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय, हा दुसरा षटकार. सो मच. धावसंख्या 31. 31 धावा आणि पहिले षटक सुरू आहे. 31. डान्सिंग डाऊन द विकेट आणि सलग येतोय हा तिसरा षटकार. फलंदाज विश्व मधून षटकारांची आतिषबाजी आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 37.
तुकाई देवी स्पोर्ट जुलेवाडी या टीमचे पुरस्कर्ते आदरणीय अंकुश दळवी साहेबांकडून सलगच्या या 3 षटकारांसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचे देखील मनापासून आभार. पुरस्कर्ते आहेत तुकाई देवी स्पोर्ट्स जुलेवाडी या टीमचे दीपक दादा खोत आणि अंकुश दादा दळवी यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक असेल फलंदाज विश्वाससाठी. मिळते एकदा वे चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे जाईल. 38 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली केली आहे या सामन्यामध्ये. 38 अजून एक चांगला स्ट्रोक परंतु मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. विश्वास बॅक टू द पवेलियन. अजून एक चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे. जज कतळाने चुकीचं जजमेंट. झेल झाला ड्रॉप आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सो मच धावसंख्या आहे 42. 42 धावा. आक्रमक सुरुवात केली आहे. चांगला चेंडू आहे. स्विंग अँड अमेज रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 42. कमबॅक करावा लागेल डी मेंबर्स या संघाला या सामन्यामध्ये, कारण की पहिला सामना गमावलाय डी मेंबर्स या संघाने. पहिला सामना 1 धावेने गमावला होता तुकाई देवी स्पोर्ट जुलेवाडी या संघाने. हाफ ट्रॅकर आहे. शॉर्ट अंबोल करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 42. लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक हे दुसरं मार्गस्थ आहे. 1 बाद 42. जयेश आहेत गोलंदाजी मार्क वरती. लाऊड अपील फिंगर अप. फलंदाज झाले बाद. लागतोय अजून एक धक्का. सुहास बॅक टू द पवेलियन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 42. 42. न्यू बॅट्समन नितीन आहेत. नितीन आणि सुरेश ही जोडी आहे. धावसंख्या आहे 42. अवघ्या 5 धावेंचं षटक हाताळलंय गोलंदाज जयेशने आणि या मॅच मध्ये डी मेंबर्स या संघाला कमबॅक करून दिलंय. आई एकविरा 11 आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. आई एकविरा 11 आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये
टॉस केला जाईल. धावसंख्या 42. षटक क्रमांक 3. गोलंदाज भास्कर येत आहेत बॅकफुटला येऊन कव्हरच्या वरून स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. STGPL चौकार. सोमत धावसंख्या 46. दमदार सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये तुकाई देवी स्पोर्ट झुलेवाडी या संघाने. दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे. प्रत्येक सामना हा प्रत्येक संघासाठी फार महत्त्वाचा आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न विनाशकाली विपरीत बुद्धी. सरळ बॅटने धावा येत आहेत परंतु स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 46. 46. षटक क्रमांक हे 3 सुरू. ऑन साइडला शॉर्ट अंपुल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेवरती अप्रतिमा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का तुकाई देवी स्पोर्ट्स झुलेवाडी या संघाला. फलंदाज सुरेश. बॅक टू द पवेलियन. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं डीप मध्ये. लॉंग ऑन सीमारेषेवरती मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 48. चंद्रकांत आहे नवीन फलंदाज. षटक क्रमांक हे 3 सुरू आहे आणि डी मेंबर्स या संघाने खूप चांगलं कमबॅक केलंय. या सामन्यामध्ये बॅट्समन बीट आणि कीपर देखील बीट झाले होते. मिनिट 1 धाव या चेंडूवरती बॅट कट होती. झेल नक्कीच पकडण्याचा प्रयत्न केला होता विकेट किपरने परंतु मिनिट 1 धाव. धावसंख्या आहे 49. 49. ऑन साइडला स्लॉग स्वीप. क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्रतिम हा झेल पकडलाय स्क्वेअर लेग सीमारेषेवरती. फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 49. 49. न्यू बॅट्समन येतोय बॅटिंग करण्यासाठी. संजय येत आहेत. चंद्रकांत ऑन स्ट्राइक. शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या षटकामध्ये तुकाई देवी स्पोर्ट झुलेवाडी या टीमने बनवले होते 37 धावा आणि षटक क्रमांक हे 4 सुरू आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आहे 49. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय या सामन्यामध्ये. एक चांगलं कॉन्टेस्ट एक चांगलं बॅटल सुरू आहे. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रयत्न फसलाय. पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. संघर्ष सुरू आहे या सामन्यामध्ये.
एका बाजूला धावा बनवण्यासाठी संघर्ष, दुसऱ्या बाजूला धावा रोखण्यासाठी संघर्ष. फुल टॉस आहे, मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल. 51. 51 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 51. फुल टॉस चेंडू आहे, पूर्णपणे लाईन मिस केली आणि एक धाव झाली पूर्ण. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट झाले, फलंदाज झाले, बाद लागतोय. अजून एक धक्का. तुकाई देवी स्पोर्ट जुलेवाडी या संघाला 52 या धावसंख्येवरती. चांगला स्ट्रोक आहे आणि डीप मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज चंद्रकांतचा खेळ लागतोय. अजून एक धक्का. यापुढील सामना आहे आई एकविरा 11 आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल. आणि क्या बात आहे, डी मेंबर्स या संघाचं विशेष कौतुक. परंतु गोलंदाज करतोय काय हा प्रश्न पडलाय. गोलंदाज आहेत रोहन आणि फलंदाज झालाय बाद. पण टॉस करूया. आई एकविरा 11 आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल आणि आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच 55 धाव बनवायचे आहेत डी मेंबर्स या संघाला. या सामन्यामध्ये खूप चांगलं कमबॅक केलं कारण की तुकाई देवी स्पोर्ट्स जुलेवाडी या संघाने पहिल्या षटकामध्ये बनवल्या होत्या तब्बल 37 धावा आणि त्यानंतर 3 षटकांमध्ये 17 धावांवरती थांबवलं आणि एकूण धाव बनवल्या 54 आणि 55 धावांचं टार्गेट सेट केलंय या सामन्यामध्ये. तुषारजी शिंदे यांचा आवाज आपण ऐकतोय. आई एकविरा 11 आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टनने या टॉससाठी. आई एकविरा 11 आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये असेल सामना. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या टीमचे संगणक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल आई एकविरा 11 या टीमचे संगणक आपण देखील या टॉससाठी. अनिल उपस्थित आहेत टॉससाठी. आपण टॉस देखील करूया. 4 षटकांचा सामना असेल. फलंदाज पाठवायचे आहेत डी मेंबर्स या संघाला. विनंती असेल 55 धावा बनवायच्या आहेत डी मेंबर्स या संघाला.
ते उपस्थित आहेत आणि अमोल पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. अमोल दादा वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये आणि दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आई एकविरा 11 आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये हा सामना असेल. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायचे धावा 55. अमोल दादा पाटील यांना विनंती असेल दादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. सामना क्रमांक 8 असेल आई एकविरा 11 आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये. पंचावन्न धाव बनवायचे आहेत. गोलंदाज विश्वास यावेळी ड्राईव्ह केलाय अलोंग द कार्पेट. स्ट्रेट ड्राईव्ह आहे डीप मध्ये फिल्डर येतील आणि मिळत्या त्या चेंडूवरती 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 आहे. आई एकविरा 11 या टीमने टॉस जिंकला. या पुढील सामन्यामध्ये ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये फिल्डर आहेत. वाईड इश लॉंग ऑन काऊ कॉर्नर सीमा रेषेवरती आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 4 धावा धावफलकावरती आहेत. विश्वास टू विश्वास हे कॉन्टेस्ट आपण पाहतोय. बॅटची कडा आहे आणि एका हातामध्ये हा झेल घेण्याचा प्रयत्न होता यष्टरक्षकाच्या माध्यमातून आणि मिळते एकदा वे चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. धावसंख्या आहे 5. 55 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. यावेळी ड्राईव्ह केले एका हातामध्ये हा चेंडू अडवला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळते फक्त एकच धाव्या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 6 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात केली आहे. 55 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये आणि त्या अनुषंगाने ही सुरुवात केली आहे. इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील. स्ट्रायकिंगला फलंदाज पुन्हा एकदा विश्वास आहे. यावेळी ड्राईव्ह केलं गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. अप्रतिम क्षेत्ररक्षण, आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण आणि मिळतील या चेंडूवरती 3 धावा आणि धावसंख्या नक्कीच चौकार आहे असं म्हणणं आहे प्रेक्षकांचं आणि यस चौकार येतोय. धावसंख्या 10. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 10. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड अ मिस. येतोय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 45. हा सामना जिंकण्यासाठी डी मेंबर्स या संघाला
यावेळेस ऑन साइडला फ्लिक केला, डीप मध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 12. विश्वास आणि रणजित ही जोडी मैदानावरती आहे. चांगली सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. 55 धाव बनवायच्या आहेत. गोलंदाज राहुल आहेत. पंचांनी 9 चेंडू घोषित केला आहे. 9+1. मिल्टील्या चेंडूवरती 2 धावाने नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 14. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. 14 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं कॉन्टेस्ट, एक चांगलं बॅटल सुरू आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. फ्री हिट आहे आणि त्याचा फायदा घेतला. गॅप मधून चेंडू जाईल स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. ऑन साइडला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे ते फक्त बनतील प्रेक्षक. लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. षटकार. थँक यू सो मच. धावसंख्या आहे 24 आणि प्रत्येला चढवलाय या सामन्यामध्ये विश्वासने. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. दबाव 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 आहे गोलंदाज राहुल वरती आणि या दबावामध्ये दिशेपासून भरकटतायत. धावसंख्या आहे 25. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 30 या सामन्यामध्ये. यावेळी क्लीन बॉल फलंदाज झाले बाद लागतोय. हा पहिला धक्का. विश्वास बॅक टू द पवेलियन. Thank you so much. यावेळी ऑन साइडला शॉर्ट ऑन बॉल केला. मिस्टायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि मिल्टे एक धाव चेंडूवरती. धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28. जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक.
12 चेंडू शिल्लक आहेत आणि 27 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी डी मेंबर्स या संघाला. हे षटक फार महत्वाचं असेल. तिसऱ्या षटकामध्ये येतोय नरेश हा गोलंदाज आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत. संदेश आणि रणजित यावेळी सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न आणि मिळते 1 धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 29 जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 11. टीम मेंबर्स या संघाचं मी विशेष कौतुक करेन कारण की पहिल्या इनिंगमध्ये 54 धावांवरती थांबवलं आणि सेकंड इनिंगमध्ये त्याला प्रत्युत्तर देताना चांगली बॅटिंग. शॉर्ट आर्म बॉल करण्याचा प्रयत्न फसला. फिंगर रोल केले होते. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं नरेशने आणि आलाय हा डॉट बॉल. 10 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 26 धावांची अजूनही गरज. ऑन साइडला फटका फसलाय. मिस टायमिंग आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद लागतोय. अजून एक धक्का. फलंदाज रणजित बॅक टू द पवेलियन. थांबवायचं आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 26 धावांची गरज आहे. न्यू बॅट्समन येतोय नितीन पाटील आहेत. बघूया कशी फलंदाजी करतायत कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय. डी मेंबर्स हा संघ आपण पाहतोय. संग्राम शिराळकर साहेबांचा संघ आहे आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय तुकाई देवी स्पोर्ट्स जुलेवाडी हा संघ. दीपक खोत आणि अंकुश दळवी साहेबांचा संघ आहे. ऑन साइडला शॉर्ट आर्म बॉल गेलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत अप्रतिम. आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट आणि स्पेक्टॅक्युलर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मिल्टीला चेंडूवरती फक्त आणि फक्त 2च धावा. 2 धावा वाचवलेत आपल्या टीमसाठी. क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये सुभाष. धावसंख्या 31. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. चेंडू शिल्लक 8. हाफ ट्रॅकर आहे आणि त्याला डिफेन्स करण्याचा प्रयत्न बाईकच्या स्वरूपात. मिळते 1 धाव. धावसंख्या 32. 7 चेंडू शिल्लक आणि 23 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी डी मेंबर्स या संघाला. ऑन साइडला फटका चांगला. इनफिल्डच्या वरून बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा
इशारा येतोय चौकार की षटकार. पंच देखील विचारतात आणि यस आलाय हा षटकार. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38. 38 धावा, 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. सहा चेंडू आणि 17 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. दोन्ही फलंदाज डावखोरे हाताचे फलंदाज आहेत, त्यामुळे हा बेनिफिट असेल, ॲडव्हान्टेज असेल टीम मेंबर्स या टीमकडे. यावेळेस ऑन साईडला शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न, एक धाव तर कंप्लीट केली आणि वाईट +1 मिळतील या चेंडूवरती. 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती आहेत. 6 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. संजय आहेत नवीन गोलंदाजी अंतिम षटकामध्ये आणि स्ट्राईक एनला फलंदाज रणजित आहेत. यावेळी ड्राईव्ह केलाय, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका आणि डीप स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत मिळतील या चेंडूवरती. 2 धावा आणि धावसंख्या 42. 42 धावा, 5 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे टीम मेंबर्स या संघाला. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच. डान्सिंग डाऊन द विकेट, इन स्विंगच्या माध्यमातून चेंडू येतोय आतमध्ये आणि येतोय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल टीम मेंबर्स या संघावरती. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल. तुकाई देवी स्पोर्ट जुलेवाडी या टीमसाठी 4 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. लॅप स्ट्रोक, दिल स्कूप करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. 3 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी कंपल्सरी 12 धावांची गरज आहे डी मेंबर्स या संघाला. अंकुश दळवी यांची चिंता वाढली आहे, कारण की ते पुरस्कर्ते आहेत. दीपकजी खोत आणि अंकुश दळवी साहेबांचा संघ इन ॲक्शन मध्ये आहे. 3 चेंडू आणि बनवायचे धावा 12 या सामन्यामध्ये. तीन चेंडू आणि 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळी सुक केलाय फाईन लेगच्या वरून, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. 2 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी कंपल्सरी 8 धावांची गरज आहे.
2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. अप्रतिम बॅटिंग करतोय फलंदाज नितीन. यावेळी शॉर्ट आर्म बॉल पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर आलाय हा षटकार. नितीनच्या बॅट मधून 1 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 2. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आहे नितीनसाठी 1 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. बघा जास्त वेळ घेताय विनंती असेल तुकाई देवी स्पोर्ट्स जुलेवाडी या टीमला आपण सामन्याचा रिदम तोडू नका. 1 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. पहिल्या मॅच मध्ये तुकाई देवी स्पोर्ट्स जुलेवाडी या टीमला 2 धावा बनवून दिल्या नव्हत्या, परंतु या सामन्यामध्ये त्यांना त्या 2 धावा डिफेंड करायच्या आहेत. 1 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी या चेंडूसाठी एकदा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. सचिन दादा देखील मोटिवेट करतायत. सचिन दादा पाटील जे उपाध्यक्ष आहेत शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट संघटनेचे आणि त्यांचे बंधू नक्कीच नितीन पाटील स्ट्राइक एंडला आहेत. 1 चेंडू 2 धावांची गरज. हाफ ट्रॅकर आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर नितीन पाटीलने ठोकलाय षटकार आणि सामना जिंकून दिलाय. डी मेंबर्स या संघाला या स्पर्धेमधील हा पहिला विजय मिळवलाय. अभिनंदन नितीन पाटील आणि अभिनंदन डी मेंबर्स या संघाचं. सचिन दादा पाटील देखील भरपूर आनंदित आहेत कारण की नितीन पाटीलने हा सामना जिंकून दिलाय डी मेंबर्स या संघाला.